या ठिकाणी आपण आंबे घ्यायला आलोत मार्केटमध्ये. काकू आणि मावशी सोबत आहेत त्या ठिकाणी. आजी, घरचे आहेत का विकतचे आंबे आहेत? विकतचे आहेत. हा, काय भाव विकायलात आंबे? 100 रुपये 80 रुपये. तुम्ही कसे आणले होते नेमके? विकत झाड घेतलं होतं का? झाड घेतलं होतं. आणि याचा फायदा किती होईल तुम्हाला असं वाटतंय? नुकसानीच चाललंय. मग हे व्यापार केलेला परवडला नाही म्हणायचं आपल्याला. तरी फळांचा राजा आंबा या ठिकाणी पाहू शकता. 2 रुपये मिळावच्या उद्देशातून आजीनं आंबे मार्केटमध्ये विकायला आणलेत, पण त्यांना परवडत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. व्यापार कधी परवडतो तर कधी परवडत नाही. हा केशर आहे. दादा, केशर काय भाव दिला? 120 रुपये किलो. घरच्या शेतातला आहे का विकायचं आहे? घरच्या शेतातला आहे, पण आपण तांत्रिक पद्धतीने नैसर्गिक पद्धतीने पिकवले. कशा प्रकारे पिकवलाय? गवतामध्ये पिकवलाय? कुठल्याही प्रकारचं कार्बन वगैरे नाही याला? हे एकदम नॅचरल आहे. किती झाड आहेत तुमच्याकडे याचे? आपल्याकडे एक 50 झाडे आहेत. 50 झाडं आहेत. 50 झाडांना तुम्हाला किती फायदा होईल असं वाटतंय? असं माझ्या मताने वर्षाला 1 लाख रुपये उत्पन्न होते. 1 लाख रुपये उत्पन्न होत आहे. त्यामध्ये आंतरपीक पद्धतीने कुठलं अजून उत्पन्न मला घेता येते का? हो, ते 15 फूट बाय 15 मध्ये झाडं आहेत. त्यामध्ये डबल पीक घेतलं जाते. बरं. आणि झाडांपासून पण फायदा होतो आणि दुसरं आंतरपीकमध्ये पण फायदा होतो. सुद्धा घेतलं जातं. किती क्षेत्र हो तुमचं लावलं तुम्ही याचं झाड? 1.5 एकर आहे. 1.5 एकर क्षेत्र. त्यामध्ये अजून डबल पीक घेतं आपण. पपई आहे, अजून काय जांभळं आहे. म्हणजे तुम्हाला 1.5 एकरमध्ये उत्पन्न किती निघते फळबागेतून? 2 लाख रुपये उत्पन्न होते. 2 लाख रुपये सरासरी उत्पन्न होते वर्षाला. खर्च किती होतो यात तुमचा? त्यात 50-60 हजार रुपये खर्च होतो. 50-60 हजार रुपये खर्च होतो. 2 लाख रुपये उत्पन्न. चला, धन्यवाद दादा. शेतकरी दादांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती